नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी तुमचा मित्र अविनाश मेमाने. मेमाने कृषीदीप या युट्यूब चॅनल आपलं स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांना आता डिसेंबरमध्ये झेंडूची लागवड करायची, काही शेतकऱ्यांना जानेवारी महिन्यामध्ये झेंडूची लागवड करायची. पण शेतकरी द्विधा मनस्थितीमध्ये आता बरेच शेतकऱ्यांना सांगतात की बाबा कलकत्ता स्टमचा लावा, काही शेतकरी सांगतायत किंवा कलकत्ता सीडचा झेंडूची लागवड करा. काही शेतकरी म्हणतात किंवा मोठ्या झेंडूची लागवड केली पाहिजे. म्हणजे शेतकरी द्विधा मनस्थितीमध्ये कोणत्या झेंडूची लागवड केली पाहिजे किंवा वेगवेगळ्या मार्केटला वेगवेगळ्या प्रकारचे झेंडू चालतात, वेगवेगळे हायब्रिड मार्केटमध्ये आलेले आहेत. प्रत्येक जो वाण आहे, वाणाची स्पेसिफिकेशन वेगळे, फुलाचं वजन वेगळे आणि जी क्वालिटी किंवा मार्केटला जी गुणवत्ता आहे, गुणवत्ता वेगवेगळी चालत असते. त्यामुळं शेतकऱ्यांनी कोणत्या झेंडूची लागवड केली पाहिजे, अशा असंख्य प्रश्नांचा वेध आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तत्पूर्वी जे चॅनल नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. म्हणजे ज्या वेळेस मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल ते सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळतील. चला तर मग सुरुवात करूया. शेतकरी मित्रांनो, शेतकरी ज्यावेळेस झेंडूची लागवड करणार तर लागवड करत असताना प्रथम मार्केटचा अभ्यास खूप शेतकरी मित्रांनो महत्वाचा आहे. बरेच शेतकरी काय करतात, मार्केटचा अभ्यास करत नाही. एखाद्या शेतकऱ्याने सांगितलं असतं की ती व्हरायटी लावून ती व्हरायटी लावली जाते. पण काय होतं, मी गेल्या सुद्धा सांगितलं होतं की जो सेगमेंट आहे झेंडूचा, हा झेंडूचा सेगमेंट प्रत्येक सणावाराला किंवा प्रत्येक जे सणा समारंभ आहेत, मी थोडक्यात तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो की श्रावण महिन्यामध्ये कलकत्ता झेंडूला मागणी चांगली असते. दसऱ्यामध्ये थोडा मोठा झेंडू जरा मागणी चांगली असते. आणि आता चालूमध्ये तुम्ही पाहिलं तर चालूमध्ये मार्केटमध्ये कलकत्ता सीडचा झेंडू मार्केटमध्ये आता भरपूर प्रमाणात येतोय. स्टम्पपेक्षा कलकत्ता सीडच्या झेंडूला आता मार्केटमध्ये मागणी चांगली आहे. सीडचे झेंडू काय करतात, थोडासा डार्क कलर असल्यामुळे, थोडी साईज फुलाची स्टम्पपेक्षा जास्त असल्यामुळे त्या झेंडूला मार्केटमध्ये मागणी चांगली आहे. शेतकरी मित्रांनो, बरेच शेतकरी म्हणतात मग आम्ही बी आता सुद्धा कलकत्ता सीडचाच का कलकत्ता सीडच्या झेंडूची लागवड करावी का. पण शेतकरी मित्रांनो काय होतं की आता चालूमध्ये कलकत्ता सीड चालू आहे, म्हणजे तो 2 ते 2.5 महिने अगोदर लावलेला होता म्हणून तो आता चालूमध्ये. पण आता जर तुम्ही कलकत्ता सीड लावण्यापेक्षा तुम्ही मोठा सेगमेंट आता लावा. कारण का आता झेंडू तुम्हाला लावायचं ठरला, आता डिसेंबर एंडिंग आला आता आणि परत पुढे जानेवारी, म्हणजे तुमचा जर तुम्ही जानेवारीमध्ये झेंडूची लागवड करायला ठरलं 1 जानेवारी दरम्यान किंवा आता एंडिंगला, तर ते तोडणीसाठी फेब्रुवारी एंडिंगला थंडीमुळे काय होणार आहे की 10 ते 15 दिवस लेट होणार आहे. आणि तो तोडणीसाठी तुमचा फेब्रुवारी एंडिंगला ते मार्च मध्ये येणार आहे. आणि मार्च मध्ये काय होतं, टेम्परेचर आता वाढायला चालू झालं की झेंडूची साईज आहे ही साईज व्यवस्थित होत नाही. त्यामुळं आता तुम्हाला झेंडूची लागवड करायची असेल तर मोठा सेगमेंट निवडणं योग्य राहील. कारण का बरेच शेतकरी जे विचारतायत किंवा आम्ही कलकत्ता स्टमचा लावू का. पण शेतकरी मित्रांनो, तुम्ही आता स्टमचा जो कलकत्ता आहे तो लावू नका. कारण काय होणार आहे, स्टमचं जाडी छोटं राहतं आणि एकदा टेम्परेचर वाढलं की कोणते बी तुम्ही पिकाची बाग किंवा जी साईज आहे साईज मानावशी होता. टेम्परेचर जर वाढलं की त्याला अनुकूल वातावरण राहत नाही, त्यामुळे ते जे साईज मध्ये फरक पडत असतो. आता बरेच शेतकरी विचारले की बाबा आम्हाला झेंडूची लागवड करायची, आता चालूमध्ये दर सुद्धा झेंडूचे चांगले आहे. शेतकरी म्हणतात किंवा जे बाजारभाव आहेत, हे बाजारभाव मागच्या वेळेस सांगितले होते की जरी झेंडूची लागवड आता भरपूर असल्या तरी पावसा इतक्या लागवड नसल्यामुळं जे बाजारभाव आहे ते बाजारभाव शेतकरी मित्रांनो कमीत कमी 40-50च्या घरात झेंडूचे बाजार पुढे सुद्धा राहणार आहेत. कारण का चालूमध्ये तुम्ही पाहिले काही नर्सऱ्यांमध्ये थोडीशी आता मागणी चालू आहे झेंडूला. पण आता नर्सरीवाल्यांका तो झेंडू उपलब्ध नाहीत जी व्हरायटी शेतकऱ्याला पाहिजे. दुसरी गोष्ट, शेतकऱ्याची बुकिंग आता कमी आहेत. काही शेतकऱ्यांना बुकिंग करून पुढे ते झेंडू लावाय परत महिना लागणार आहे. म्हणजे जरी लागवडी चालू झाल्या तरी लागवडी आता जानेवारी महिन्यामध्ये एंडिंगला झेंडूच्या जास्त लागवडी चालू होतील. आता चालूमध्ये जेवढ्या चालूमध्ये झेंडूच्या लागवडी, ह्या लागवडी आता मिडियम मध्येच आहेत. दुसरी गोष्ट, शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेस तुम्हाला झेंडूची लागवड करायची तर लागवडीमध्ये काय होतं की त्यामध्ये सेगमेंट येतं. हायब्रिड वाण जे 60 दिवसामध्ये येतात ते थंडीमध्ये 70 दिवस म्हणजे 10 दिवस लेट होणार चालू होण्यासाठी. आता टेम्परेचर असलं की ते 50 दिवसातच चालू होतं, 60 दिवस सुद्धा घेत नाही. पण टेम्परेचर एकदा डाऊन झालं की तुमचा 60 दिवसाच्या पुढं ती झेंडूचे वाढ चालू होत असतात. दुसरी गोष्ट, आता लागवड करत असताना जी व्हरायटी सिलेक्शन आहे खूप महत्वाचा विषय झेंडूमध्ये. म्हणजे झेंडूचं लागवडीच्या अगोदर मार्केटचा अभ्यास खूप महत्वाचा आहे. तर तुम्ही झेंडूची लागवड करणार तर लागवड करत असताना शेतकरी मित्रांनो, तुम्हाला मार्केटला मुंबई मार्केटला झेंडू पाठवायचा आहे, मला पुणे मार्केटला पाठवायचा आहे. काही शेतकरी मराठवाड्यातले, काही शेतकरी विदर्भातले, काही शेतकरी नाशिकला, काही शेतकरी सुरतला सुद्धा माल पाठवतायत. म्हणजे कोणत्या मार्केटला काही झेंडू चालतो तुम्ही थोडंसं दलालांशी चर्चा करा. झेंडू लावायच्या अगोदर दलालांशी चर्चा करा. म्हणजे काय होतं, मला तिथे थोडीशी क्लू भेटेल की बाबा आपण कोणता सेगमेंट आता झेंडूचा लावला पाहिजे. लावल्यानंतर किंवा मार्केटला गेल्यावर समजते आपल्याला तो झेंडू लावायला नव्हता पाहिजे.
त्यामुळे मार्केटचा अभ्यास महत्वाचा आहे. कोणतं पीक असू द्या, मी असं म्हणत नाही की झेंडूमध्ये, पण तुमचं कोणत्याही पिकामध्ये पहिल्यांदा मार्केटचा अभ्यास करणं खूप महत्वाचं आहे. दुसरी गोष्ट शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला आता लालमध्ये झेंडू लावायचा असेल तर सकाटा सीडचा सुप्रीम ऑरेंज म्हणून चांगला झेंडू आहे. मार्केटला मागणी सुद्धा चांगली आहे. लाल मधली ती व्हरायटी आहे, त्याचे रिझल्ट सुद्धा चांगले आहेत. दुसरी गोष्ट नामदारी वाल्यांचा फ्रेश ऑरेंज म्हणून झेंडू आहे. एक्सलंट व्हरायटी मार्केटला, शेतकरी मित्रांनो त्याला व्हॅल्यू सुद्धा चांगली आहे. तुमचा पुणे मार्केट असेल, मुंबई मार्केट असेल, जे मोठे हायब्रिड वाण आहेत लालमध्ये, त्याला सुद्धा मागणी चांगली. आता नवीन मध्ये ईस्ट वेस्ट सीडचा सुपर ऑरेंज म्हणून आलेला आहे, तो सुद्धा झेंडू चांगला आहे मार्केटमध्ये, त्याला मागणी सुद्धा मार्केटमध्ये चांगली आहे. दुसरी गोष्ट, जर तुम्ही पिवळ्यामध्ये जर तुम्हाला लावायचं असेल, पिवळ्या कलरमध्ये, तर सकाटावाल्यांचा येलो स्टार म्हणून झेंडू आहे. शेतकऱ्यांना एक्सलंट व्हरायटी आहे, मार्केटला व्हॅल्यू सुद्धा चांगली आहे, त्याला मार्केटला मागणी सुद्धा चांगली आहे. इन द सीड वाल्यांची मार्तंड म्हणून व्हरायटी आहे. शेतकरी मित्रांनो ती सुद्धा व्हरायटी चांगली आहे आणि मार्केटला त्याला जी मागणी, ही मागणी सुद्धा चांगली आहे. शेतकरी मित्रांनो शेवटी काय होतं की तुम्ही सुद्धा अभ्यास करणं गरजेचं आहे की मार्केटला कोणत्या व्हरायटी चालतात किंवा कोणत्या व्हरायटी मार्केटमध्ये मागणी चांगली आहे. त्यानुसार तुम्ही नर्सरीमध्ये ती बुकिंग करा अगोदरच आणि नंतर ती व्हरायटी लावा. अगदी तुम्ही शेवट टप्प्यामध्ये जाताना मग तुम्हाला ती व्हरायटी भेटत नाही इलाजाने तुम्ही मग दुसरी व्हरायटी घेता, मग मार्केटला गेल्यावर समजतं की आपण ती व्हरायटी लावायला नव्हती पाहिजे. दुसऱ्या पिवळ्यामध्ये जेनकोवाल्यांची लक्ष्मी म्हणून व्हरायटी, त्याचा रिझल्ट चांगला आहे. मार्केटला त्याला त्या व्हरायटी सुद्धा शेतकरी मित्रांनो मागणी चांगली आहे. काय होतं की तुम्ही अभ्यास करणं गरजेचं आहे. शेवटी शेतकऱ्यांना सुद्धा अभ्यास महत्वाचा आहे. मी तुम्हाला ज्या व्हरायटी सांगितल्या त्या व्हरायटी व्यतिरिक्त सुद्धा मार्केटमध्ये अजून भरपूर व्हरायटी आहेत. तुम्ही त्याचा अभ्यास करा आणि न सवय ती बुकिंग करा. मग काय होतं की बऱ्याच वेळा शेतकरी काय करतात, एखादी व्हरायटी मध्ये काही मिक्सिंग गोष्टी राहतात किंवा एखादी ती व्हरायटी लावायची दुसरी व्हरायटी येते, त्यामुळे अगोदर बुकिंग करणं नर्सरीमधनं गरजेचं आहे. बाबा ही व्हरायटी पाहिजे, ही व्हरायटी लावा. कारण काय म्हणजे तुम्ही अगोदर ते व्हरायटीचा अभ्यास करून ती बुकिंग करा आणि तीच व्हरायटी लावा. म्हणजे तुम्हाला ते परत भविष्यामध्ये प्रॉब्लेम येणार नाही किंवा तुम्हाला जी व्हरायटी लावायची तीच व्हरायटी तुम्हाला टायमिंगला भेटेल. आता चालूमध्ये सिच्युएशन बघितली तर तुम्हाला जी व्हरायटी पाहिजे ती आता नर्सरीमध्ये उपलब्ध नाही, म्हणून मग तुम्ही नाईलाजास्तव दुसरी व्हरायटी लावताय. मग त्याला मार्केटमध्ये त्याला दर कमी सापडतो. मी अगोदर आगाऊ बुकिंग करणं गरजेचं आहे. शेतकरी मित्रांनो बरेच शेतकरी म्हणतात की बाबा आता झेंडूची लागवडी भरपूर आहेत आणि पुढे झेंडू, मग झेंडूचं मार्केट कसं राहील किंवा झेंडू पार 10-20 रुपयावर येईल काय, किंवा टाकून द्यायची वेळ येईल का. पण शेतकरी मित्रांनो काय होतं की आता चालूमध्ये तुम्ही पाहिलं यंदा दुष्काळी परिस्थिती आहे आणि काही भागामध्ये जिथं झेंडूच्या लागवडी होतात तिथं काही शेतकऱ्यांनी गहू लावलेला आहे, गहू पेरून दिलेला आहे. काही ठिकाणी कांद्याच्या लागवडी चालू आहेत आणि काहींचा गहू संपल्यानंतर किंवा कांदे संपल्यानंतर काही शेतकरी उन्हाळ्यामध्ये सुद्धा झेंडू लागवड करतील. पण चालूमध्ये जर तुम्ही पाहिलं आता दर सुद्धा चांगला आहे आणि आता जे लागवडी त्या लागवडी टप्प्याटप्प्याने येईल. काही शेतकरी म्हणतात का आमच्याकडे भरपूर झेंडू लावलाय, पण काय होतं एका भागामध्ये 50-100 एकरामध्ये त्याला काय होतं, म्हणजे झेंडूची लागवड जर मोठ्या प्रमाणात असेल तरच मार्केटला एकदम ती झेंडू येणार आहे, मग बाजारभाव पडतात. पण आता चालूमध्ये जर पाहिलं की थंडीमध्ये काय होतं, प्रोडक्शन सुद्धा घटलं जातं आणि जे हार्वेस्टिंग आहे, ही हार्वेस्टिंग आज व्हायची असेल तरी पुढे 2 दिवसात येते, कारण टेम्परेचर काही ठिकाणी अगदी 10-15 वर आलेले रात्रीचं टेम्परेचर. त्यामुळं जी व्हेजिटेटिव्ह ग्रोथ आहे, शाकीय वाढ आहे, फुलाची साईज आहे, ह्याला वेळ लागतोय आणि मार्केटला स्लोली माल येतोय. त्यामुळं मार्केटमध्ये जे झेंडूचे बाजारभाव सुद्धा शेतकरी मित्रांनो टिकून आहेत. आणि झेंडू लागवडीविषयी संपूर्ण मार्गदर्शन नेमाने कृषीदीप या युट्यूब चॅनल आपल्या उपलब्ध आहे. म्हणजे काढणीपासून फार लागवडीपासून काढणीपर्यंत खत व्यवस्थापन असेल, रोगकीड व्यवस्थापन असेल, व्हरायटी सिलेक्शन असेल किंवा टॉप व्हरायटी असतील, सगळे व्हिडिओ आपले झेंडू पिकाविषयी आपल्या चॅनल उपलब्ध आहेत. पुणे गुलटेकडी फुल मार्केटचे फुलांचे रोजचे बाजारभाव आपण मेमाने कृषीदीप या युट्यूब चॅनलवर दाखवत असतो. म्हणजे शेतकऱ्यांना घर बसल्या झेंडूचे बाजार असतील किंवा 25 ते 30 प्रकारचे फुलांचे बाजारभाव आपल्या एका क्लिकवर शेतकरी मित्रांनो तुम्हाला पाहावयास मिळत आहेत. शेतकरी मित्रांनो झेंडू पिकाविषयी अजूनही तुमच्या मनामध्ये काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.